आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती। जयंतीच्या निमित्तानं देशभरामध्ये उत्सवाचं वातावरण। डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मुंबईच्या दादरमध्ये अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून नागरी सोयी सुविधा उपलब्ध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरती लेझर शो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारत अनोखं अभिवादन। मनोज जरांगे पाटील आज मुंबईमध्ये दादर चैत्यभूमी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं करणार अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला गोंदियामध्ये भव्य रॅली। मोठ्या संख्येनं तरुण रॅलीमध्ये सहभागी। बाबासाहेबांच्या जयघोषानं गोंदिया नगरी दुमदुमले। लोकसभा निवडणुकीसाठी आज भाजपचा जाहीरनामा होणार प्रसिद्ध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधून नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होणार। आज शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूजमधल्या निवासस्थानी जाणार। 2004 नंतर तिघेही नेते पहिल्यांदाच एकत्र। धैर्यशील मोहिते पाटील आज शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। तुम्ही या, आम्हाला बोलवलं आहे, धैर्यशील मोहिते पाटलांकडून सोशल मीडियावरती पोस्ट करत कार्यकर्त्यांना आवाहन। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी भंडाऱ्यामध्ये आज अमित शहांची सभा। सभेवरती पावसाचं सावट असून सभास्थळावरती युद्धपातळीवरती कार्यक्रमाची तयारी सुरू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द। प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून ब्लॉक रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय। इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढला। इस्रायलशी संबंधित जहाज इराणच्या ताब्यामध्ये। जहाजावरती 17 भारतीय असल्याची माहिती। इराणनं ताब्यात घेतलेल्या नौकेवरती 17 भारतीय असल्याची माहिती। परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीयांना सोडवण्याचे प्रयत्न। इराण आणि इस्रायलवरील युद्धाचा विमान वाहतुकीवरती परिणाम। एअरलाइन्सकडून अनेक फ्लाइट्स रद्द। मनसेची आज पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक। बैठकीला प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। आज मनसेकडून समन्वयकांची घोषणा होणार। गेल्या 10 वर्षात मोदींनी अदानींसारख्या उद्योगपतींसाठी सरकार चालवलं। राहुल गांधी यांचं मोदींवरती हल्लाबोल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशामध्ये सगळ्या गोष्टींची चेष्टा चालवली आहे। पुजारी नाही तरीही समुद्राखाली जाऊन पूजा केली। भंडाऱ्यातील सभेमधून राहुल गांधींची मोदींवर टीका। आमचं सरकार आल्यावर देशामध्ये जातनिहाय जनगणना करणार। गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देणार। तसंच 1 वर्षामध्ये जातीय जनगणना करणार। राहुल गांधींची मोठी घोषणा। देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही, मात्र आमचं सरकार आल्यावर देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार। राहुल गांधींचं आश्वासन। मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यात फरक असतो। या शरद पवार यांच्या विधानामुळे सुनेत्रा पवार भावूक। प्रतिक्रिया देण्यास सुनेत्रा पवार यांचा नकार। सुनेत्रा पवार का रडल्या असतील याचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल। आमच्या आजी म्हणतात रडायचं नाही लढायचं। सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। शरद पवारांना घरातल्या सुनाही परक्या वाटायला लागल्यात। ही दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार। राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवरती टीका। विरोधकांकडे दुसरे विषय नसल्याने शरद पवारांना संपवण्याचं षडयंत्र। सुप्रिया सुळेंचा विरोधकांवरती हल्लाबोल। ही लढाई शरद पवार विरुद्ध भाजप आहे। शरद पवारांना अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव। रोहित पवार यांचा आरोप।
सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्यांना बारामतीमध्ये धमकावलं जातंय. रोहित पवार यांचा गंभीर आरोप. कंत्राटदार असलेल्या अनेक लाभार्थ्यांकडून या धमक्या दिल्या जात आहेत. रोहित पवार यांचा दावा. भाजपमध्ये ताकद असती तर ते लोकांच्या मागे लागले नसते. भाजपमध्ये अहंकार असल्यामुळे त्यांचं वाटोळं झालं. रोहित पवार यांचा भाजपवरती हल्लाबोल. घराणेशाहीमुळेच तुम्हालाही उमेदवारी मिळाली होती. रोहित पवारांच्या वक्तव्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रत्युत्तर. लोकलनं प्रवास करून उद्धव ठाकरेंनी इव्हेंट केला. संध्याकाळच्या प्रवासात लोकलमध्ये चढून दाखवा. उद्धव ठाकरेंनी केलेल्या लोकल प्रवासावरती आमदार संजय शिरसाट यांचा टोला. संजय राऊतांच्या डोक्यावरती परिणाम झालाय. संजय शिरसाट यांची संजय राऊत यांच्यावरती टीका. संजय राऊत यांची अवस्था नघरका न घाटका अशी झालेली आहे. उबाठाला डुबवण्याचं काम संजय राऊत यांनी केलंय. भरत गोगावले यांची राऊतांवरती टीका. ढब्बू पैसा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं नाणं. शिवप्रेमींच्या हृदयातून ते कधीच कालबाह्य होत नाही याचा विसर संजय राऊत यांना पडलाय. भाजपची ट्विट करत संजय राऊतांवरती टीका. इंडिया आघाडीचं एक इंजिन पूर्वेला जातंय, एक इंजिन पश्चिमेला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंडिया आघाडीवरती टीका. कोणी काही सांगितलं तरी मी तुतारीचंच काम करणार. आम्हाला ईडीची भीती नाही. रामराजे निंबाळकर यांचे धाकटे बंधू रघुनाथ राजे यांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणेंसाठी आशिष शेलार मैदानात. सावंतवाडीमध्ये शेलार यांच्या मॅरेथॉन बैठका. शेलारांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी. संजय राऊत म्हणजे सोरड बाजारातले सोरडबाज, तर असफल झालेलं नेतृत्व म्हणजे विनायक राऊत. सिंधुदुर्गमध्ये आशिष शेलार यांची राऊतांवर टीका. सावंतवाडी मतदारसंघातील महायुतीची धुसफूस पुन्हा एकदा समोर. वेंगुर्ल्यामधील नारायण राणे यांच्या जिल्हा परिषद निहाय बैठका रद्द. कुणाच्या तरी हट्टामुळे नियोजित सभा रद्द झाल्याचा माजी आमदार राजन तेली यांचं स्टेटस. राजन तेलींचा अप्रत्यक्षरित्या केसरकरांवरती निशाणा. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत आणि त्यांना मतदारसंघ खेचून घेण्याकरता स्वतः लढण्याकरता एक प्रयत्न करावा लागतो. ठाण्याचं हे दुर्दैव. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्र्यांना कोचक केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.